कडक उन्हात फुलं तोडत होती महिला शेतकरी. पण काही क्षणातच घडलं असं काही, संपूर्ण गाव हादरलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. पापरी गावातील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यभरात नागरिक त्रस्त असतानाच आता शेतकऱ्यांच्या जीवावरही या उष्णतेचा परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून मोहोळ तालुक्यात गेल्या 15 दिवसांतील उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू ठरला आहे. त्यामुळे परिसरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार डोंगरे कुटुंबाने आपल्या शेतात गुलछडी फुलांची लागवड केली होती. रोजप्रमाणे रविवारी सकाळी शोभा डोंगरे या फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. व्यापाऱ्यांना वेळेत फुले पोहोचवायची असल्यामुळे त्यांनी कडक उन्हातही काम सुरूच ठेवले. दुपारचे ऊन वाढत असतानाही त्या शेतात मेहनत करत होत्या. दुपारी साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती बाबूराव डोंगरे शेतात आले. याच वेळी उन्हाच्या तीव्रतेमुळे शोभा डोंगरे यांना तहान लागली आणि त्यांनी पाणी प्यायले. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीय घाबरले. त्यानंतर बाबूराव डोंगरे यांनी त्यांना तातडीने पेनूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच पुढील उपचारासाठी दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. कुटुंबियांनी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात नेले, पण दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात तापमान सतत वाढताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यात तर उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाने 13 ते 16 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवली आहे. अकोल्यात काल तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सोमवारी 45.1 अंश तापमान होते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, पुरेसे पाणी प्यावे आणि गरज नसल्यास उन्हात वाहन चालवणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. सतत वाढत असलेल्या तापमानामुळे आता शेतकरी, मजूर आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण होताना दिसत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरही अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून प्रशासनाने उष्णतेबाबत अधिक गंभीर पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाने आणखी कोणती पावले उचलायला हवीत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.